हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण इतिहास विषयातील महत्त्वाचे कायदे पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर इतिहास महत्त्वाचे कायदे कोणते होते ते पाहूया. तर महत्त्वाचे ऐतिहासिक कायदे 1773 ते 1853 दरम्यान. तर पहिला कायदा पाहूयात. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, त्यालाच आपण नियामक कायदा असेही म्हणतो. तर पार्श्वभूमी पाहूया. 1772मध्ये संसदेने कंपनीच्या कारभाराची चौकशी समिती नेमली. प्रवर समिती 31 सदस्य, गुप्त समिती 13 सदस्य. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अनेक मार्गाने मोठ्या प्रमाणात पैसा स्वतःसाठी गोळा केला होता. 1 ऑक्टोबर 1773 नियंत्रणाचा कायदा मंजूर केला गेला. कंपनीचा दिवाळखोरीपणा, भ्रष्टाचार व दुहेरी राज्यव्यवस्था, 14 लाख पाऊंड खर्च आणि प्लासी व बक्सार युद्ध. तर रेग्युलेटिंग ॲक्टच्या काय तरतुदी होत्या त्या पाहूया. तर मुंबई, मद्रास, कलकत्ता या 3 प्रांतांचे एकीकरण केले. गव्हर्नर जनरल बनवले. मुंबई मद्रास गव्हर्नरच्या कारभारावर नियंत्रण ठेवले. 4 लोकांचे कार्यकारी मंडळ नियुक्त केले आणि सर्वोच्च न्यायालय. तर दोष काय होते? नियामक कायद्यातील दोष काय होते? तर प्रशासनाचे अधिकार काउन्सिलकडे सोपविल्याने गव्हर्नर जनरलची स्थिती अतिशय दुबळी होती. सर्वोच्च न्यायालयाची परवानगी बंधनकारक होती. अधिकारात अस्पष्टता होती. प्रांतीय गव्हर्नरने परिस्थितीनुसार गव्हर्नर जनरलचे आज्ञा मानत नसत. 1781चा निवारण दुरुस्ती कायदा. तर या कायद्याने गव्हर्नर जनरलचे अधिकार वाढवले व कंपनीचे सर्व अधिकार कर्मचारी व जनता यांना त्यांच्या अधिकार क्षेत्रात आणले. हिंदी लोकांसंबंधी रीतिरिवाजाने न्यायदान केले. भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट 1781 याच काळात सुरू झाले. पुढे पाहूया. 1784चा पिट्स सरकार, नॉर्थ फॉक्स सरकार. पंतप्रधान पिट यांनी जानेवारी 1784मध्ये कंपनी संबंधी विधेयक सादर केले. या कायद्यास विल्यम पिट्सचा भविष्यविषयक कायदा असेही म्हणतात. तर या कायद्याच्या तरतुदी काय होत्या? तर बोर्ड ऑफ कंट्रोल 6 सदस्य, इंग्लंडचा अर्थमंत्री, भारत सचिव, प्रिव्ही काउन्सिलच्या सभासदातून 4 सदस्य, भारत कार्य पगार, संचालक मंडळ 24 सदस्य. त्यांच्या कार्यकारिणीची सदस्य संख्या 3 करण्यात आली. मुंबई मद्रास गव्हर्नरवर गव्हर्नर जनरलचे पूर्ण अधिकार असतील. तसेच कंपनीच्या संचालक मंडळाकडून 3 सदस्यांची एक गुप्त समिती स्थापन केली. पुढे पाहूया. 1786चा अधिकारिता कायदा. तर गव्हर्नर जनरलला कमांडर इन चीफ म्हणून घोषित केले. तसेच गरज असल्यास कार्यकारिणीच्या निर्णयाविरुद्ध कार्य करण्याची परवानगी देण्यात आली. तसेच भारतीय प्रशासनात कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना इंग्लंडमध्ये गेल्यावर मालमत्ता घोषित करावी लागत असे ही अट रद्द करण्यात आली. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.